विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित या विषयामध्ये पायथागोरसचे प्रमेय हे आपण आज अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरस प्रमेय कोणाला माहिती आहे का? पायथागोरस प्रमेय काय असतं? कोणी ऐकलंय का? पायथागोरस प्रमेय म्हणजे काय? नाही, ठीक आहे. पायथागोरस म्हणजे काय? पायथागोरस प्रमेय हे नाव कसं विचित्र वाटतं तुम्हाला, पण प्रमेय ठीक आहे, आपण समजू शकतो प्रमेय म्हणजे काय. पण पायथागोरस नाव का पडलं? तर पायथागोरस हा एक गणितज्ञ होता आणि त्याच्या नावावरून पायथागोरसचं प्रमेय हा आपल्याला इयत्ता 8वी मध्ये शिकण्यासाठी हा भाग आपल्याला आलेला आहे. तर पायथागोरसचं प्रमेय म्हणजे पायथागोरसचं प्रमेय हे कशा संदर्भात आहे? तर पायथागोरसचं प्रमेय हे त्रिकोणाच्या संदर्भात आहे, त्रिकोणाच्या बाजूच्या संदर्भात. तर मित्रांनो, त्रिकोण म्हणजे काय? कोणाला माहिती आहे का? त्रिकोण कसा असतो? कसा असतो त्रिकोण? त्रिकोणाला 3 बाजू असतात. हा झाला तुमचा त्रिकोण. हा पण झाला तुमचा त्रिकोण. हा कोणता झाला तुमचा? काटकोन. नंतर काटकोन माहिती आहे तुम्हाला? काटकोन काय असतो? ज्याचा अँगल 90 डिग्री असतो त्याला आपण काटकोन म्हणतो. तर हे पायथागोरसचे प्रमेय हे आपल्याला काटकोन त्रिकोणासाठी वापरायचं आहे. तर याचं अँगल हा 90 डिग्री असतो. ज्या त्रिकोणाचा अँगल 90 डिग्री असतो त्याला आपण काटकोन म्हणतो. ज्याचा अँगल हा 90 डिग्री पेक्षा कमी असतो, 90 डिग्री पेक्षा कमी असतो, त्याला आपण लघुकोन म्हणतो. ठीक आहे. तर आपल्याला पायथागोरसचे प्रमेय पाहायचे आहे. तर पायथागोरसचे प्रमेय हे उपघटक अभ्यासायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरसचं प्रमेय हे काय आहे आपण बघूया. तर पायथागोरसचं प्रमेय जाणून घेण्यासाठी आपल्याला अगोदर त्रिकोण कोणता आहे ते आपण पाहिला, पण आपण ते उदाहरणासह करू. आता हा एक काटकोन त्रिकोण आहे ज्याच्या बाजू ए, बी आणि सी आहे. हा 90 डिग्रीचा अँगल इथं हा करतो. तर पायथागोरसचं प्रमेय म्हणजे काय की कर्ण वर्ग बरोबर बाजूचा वर्ग प्लस दुसऱ्या लगतचा बाजूचा वर्ग. सॉरी, आपण दुसरीकडे लिहू. कर्ण वर्ग बरोबर काटकोन करणाऱ्या लगतच्या बाजूचा वर्ग चा वर्ग प्लस काय? काटकोन करणारी लगतची बाजू. हे जिथे लिहितो मी, काटकोन करणारी लगतची दुसरी बाजू त्याचा वर्ग. तर आता या ठिकाणी आपल्याला कर्ण शोधायचा असेल तर आपल्याला त्याच्या दोन बाजू माहिती असायला पाहिजे. तर मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार जर
कर्ण वर्ग बरोबर काटकोन करणारा लगतच्या बाजू प्लस दुसरी लगतची बाजू जर असेल तर आपण ते साध्य करूया. कर्ण वर्ग बरोबर लगतची बाजू प्लस बाजूचा वर्ग. कर्ण काय आपल्या इथं कर्ण कळतं तुम्हाला. कर्ण काय असतो हे झालं तुमचं कर्ण. b इज इक्वल टू लगतची बाजू s चा वर्ग प्लस c चा वर्ग. ओके समजलं तुम्हाला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण पायथागोरसचे प्रमेय काय आहे हे समजून घेतले आहे.